प्रमाण किती? 4. कोणती कोणती? श्रुती, स्मृती, पुराण, इतिहास. झालं. आता याची जी क्रमसंगती आणि विश्वास संगती लावून दिलेली आहे त्याच्यामध्ये वेदांताने असा विचार केला, उलटा विचार करा. ज्या वेळेला इतिहास आणि पुराण या दोन प्रमाणांमध्ये विरोध निर्माण होतो, प्रमाणांमध्ये विरोध निर्माण होतो बऱ्याच वेळेला. म्हणजे पुराणांनी एक सांगितलेलं असतं, इतिहासामध्ये वेगळंच दिसतं. मग इतिहास आणि पुराण यांच्यामध्ये ज्या वेळेला विरोध निर्माण होतो त्यावेळेला इतिहासाला बाजूला करा आणि पुराणाची प्रबलता माना. पण पुराण आणि स्मृती यांच्यामध्ये ज्या वेळेला विरोध निर्माण होतो त्यावेळेला त्या पुराणांना बाजूला करा आणि स्मृतीला प्रमाण माना. भगवद्गीता स्मृती प्रमाण आहे. पण स्मृती आणि श्रुती यांच्यामध्ये जर विरोध निर्माण झाला तर स्मृतीचं प्रमाण दुर्बल माना आणि श्रुती प्रमाणांना प्राबल्य द्या, त्यांना प्रबलता द्या. आणि समजा श्रुतीनं सांगितलेलं प्रमाण आणि आमच्या जीवनातला प्रत्यक्ष अनुभव याच्यामध्ये जर विरोध निर्माण झाला तरी आमचा अनुभव खोटा असू शकतो पण श्रुतीचं प्रमाण खोटं असू शकत नाही. असा विचार वेदांतांनी बोलून दाखवला.